जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली असून यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे। बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गासाठी काही वर्षापूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती। या भूसंपादनात 10 आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यात आलेले 74,50,000 रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे या चौघांना अटक केली असून आणखी 5 ते 6 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी API गोविंद पाटील यांनी दिली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।